तर नमस्कार मित्रांनो, मी निशा. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं का आपण आलो होतो नांदेडमध्ये, कारण HGGS मध्ये आपल्या होत्या मॅचेस. तर मग सकाळी गुरुद्वारामध्ये आलतो, आराम केला आणि मग दुपारच्या वेळेस गेलो जेवण करण्यासाठी. रात्रभर झोप नाही झाली तर मोक्कर झोप पण लागत होती आणि भूक पण लागली होती. पण म्हणलं पहिले पेट पूजा, तर डोक्याला रुमाल बांधली आणि मग गेलो जेवण करण्यासाठी. मग जेवण करून आलो ना, आपला मग टाइम झाला होता कॉलेजमध्ये जासाठी. मग काय सगळेजण तयार झाले, किटवीट घेतली सगळ्यांनी, मग निघालो कॉलेजमध्ये जासाठी. आपल्याला इथून जायचं काही टेन्शन नव्हतं, कारण कॉलेजचीच बस होती. मग का पटकन तर आलो कॉलेजमध्ये. कॉलेजचा कॅम्पस तर बढिया आहे, पण मग डायरेक्ट आलो ग्राउंड मध्ये. आणि आपल्या आजच्या मॅचेस होत्या मॅटवर, कारण मागच्या वर्षी इथे एक इन्सिडेंट झाला, तो पण आपल्याच कॉलेजच्या पोरासोबत झाला, म्हणून यावेळेस मॅच लावली. मग आता तुम्ही घ्या मॅचचे मजे. असंच करून आम्ही वन साइड मॅच जिंकलो 30-6 आणि मग लाईनअप करून हँडशेक करून घेतला आणि मग आमच्या मॅचेस झालत्या, कारण आज आमची एकच होती मॅच. मग इथं बसून आम्ही दुसऱ्या टीमच्या मॅचेस घेतल्या पाहून 1-2, आणि इकडं आपल्याकडे मोक्कार निरीक्षण करून राहिले. पण हे निरीक्षण नाही, ऍक्टिंग होय. जाऊ द्या, मग तेवढं तर चालतेच. मग इकडे आपल्या क्लासचे दुसरे ब्लॉगर भेटले, देसलेजी, जे आलते त्याच्या व्हॉलीबॉलच्या मॅचेससाठी. मग तिकडं भकाट डान्स चालू आहे आणि इकडं आपला देसलेजी नालीत बॉल पाला का करून राहिला. बॉल टाकला यार मध्ये. आणि एक बिनचक्क्याची जादुई कार ठेवून होती आणि आपला प्रणय भाऊ बसला. तर निघ म्हणलं तेव्हा अगो जादू टोना होऊन जाईल. मग तो पटकन निघाला आणि दरवाजा दिला लावून चलो म्हणे. मग काय नाही, इकडे येऊन थोडंसं नाचावं म्हटलं तर गाणेच बंद झाले. चला मग याच्यासाठी एवढं. जर तुम्हाला एवढं पसंत झालं तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.